पिंट्याचे बाबा आहेत का? बोला की मॅडम, काय म्हणता? काय पिंट्यानं आमचे केले काय? नाही नाही नाही, तुम्हालाच बोलायचं होतं मला, त्यानं काही केलं नाही. या बसा. हो हो. मग मॅडम कसं येणं झालं आमच्याकडं? अहो, माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत ना, त्याचे पालक सगळेचे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी एक माहिती आहे. संस्कृती संवर्धन मंडळ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने एक कृषी मेळावा ठेवलाय. 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला आहे मेळावा. कुठं आहे पण? कृषी केंद्र सगरुळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथे. पण त्या मेळाव्यामध्ये आहे काय असं? अहो, त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला पिकाचं प्रॅक्टिकल दाखवणार आहे. शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा याच्याविषयी माहिती देण्यात येणार आहे. पिकाच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला फुलशेती, भाजीपाला, वाण माहिती देणार आहे. अहो, तिथं फक्त शेतीच नाही, शेतीला की नाही पूरक असणारा व्यवसाय म्हणजे जोडधंदा, दुधाचा व्यवसाय, कापसाचं उत्पादन जास्तीत जास्त कसं घ्यावं, नैसर्गिक शेती कशी करावी याचं प्रॅक्टिकल पण दाखवणार आहेत आणि माहिती पण देणार आहेत. वा, लय चांगलं आहे. त्याच्यासोबतच आहे शेळी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग याची पण माहिती दाखवणार आहेत आणि प्रॅक्टिकल देणार आहेत. अरे बा, मग तर आता जावंच लागते. याचं उद्घाटन 7 फेब्रुवारीला आहे बरं. पिंट्याच्या आईला काय आहे की नाही? हो आहे ना, महिला मेळावा आहे 8 तारखेला. तर तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला कृषी विज्ञान केंद्र सगरुळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथे नक्की या.